मना वासना चूकवी येरझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. श्रीराम. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन त्रास सहन करण्यापेक्षा राघवाची रामाची भेट होऊ दे, असा सरळ अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. कशाचाही मोह अतिहव्यास धरू नकोस. या कोणत्याही गोष्टीतून मिळणारा आनंद तात्पुरता आहे. त्यापेक्षा चांगलं कसं वागता बोलता येईल ते बघ, असं जवळजवळ प्रत्येक श्लोकातून समर्थ रामदास आपल्याला सांगत आहेत. त्यांना सारखं सारखं एकच का सांगावं लागत आहे? कारण तुझ्या माझ्यात आपल्या सर्वांच्याच वागण्यात सुधारणा होत नाही म्हणूनच, हो ना? आता तुला एका कोळ्याची, जो मासेमारी करून मासे विकतो, त्याची गोष्ट सांगते. प्रवीण नावाचा एक कोळी असतो. आपल्या गावातील तळ्यात मासेमारी करून मासे विकून तो आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. त्याचे गावात एक छोटेसे घरही होते. मिळेल त्यात सुखी होते सगळे. एकदा काय झालं, कोळ्याने तळ्यात टाकलेलं जाळं वर काढलं आणि त्यातले मासे तो टोपलीत टाकणार, तोच त्यातला एक मासा चक्क त्याच्याशी बोलू लागला. मासा म्हणाला, दादा दादा, मला नका हो त्या टोपलीत टाकू. उलट मला या छोट्या तळ्यातून नदीत सोडा. मला जर तुम्ही नदीत सोडलं तर तुम्ही म्हणाल मागाल ते मी तुम्हाला देईन. प्रवीणला त्याची दया येते आणि तो त्या नदीत सोडून येतो. तेव्हाही मासा त्याला म्हणतो, नदीकाठी येऊन मला हाक मार कधीही, मी लगेच वर येईन तुला भेटायला. प्रवीण जमलेले मासे बाजारात नेऊन विकतो, पैसे घेऊन घरी येतो. घरी आल्या आल्या लगेच त्याने त्याच्या बायकोला त्या बोलणाऱ्या माशाचा किस्सा सांगितला. झालं. ते ऐकताच कोळ्याची बायको हुरळूनच गेली. नाहीतरी कमी पैशात भागवून तिलाही कंटाळा आलेला असतो. आपलंही मोठं घर असावं, चांगल्या साड्या, भरपूर दागिने असावेत, असं तिला नेहमीच वाटायचं. रात्री जेवणं झाली, मुलं झोपली, पण हिच्या डोक्यातून काही त्या माशाचा विचार गेलेला नसतो. ती नवऱ्याला म्हणाली, तुम्ही उद्या खरंच त्या माशाची परीक्षा बघा, काहीतरी मागून तर बघा. तोही हो म्हणतो आणि भल्या पहाटे मासेमारीला निघून जातो. त्यालाही वाटतं सांगावंच काहीतरी माशाला. तो नदीकिनारी जाऊन माशाला हाक मारतो, तर काय खरंच मासा हजर. माशाला पाहून कोळी गांगरूनच जातो आणि पटकन म्हणतो, माझ्या मित्रा, आज मला भरपूर मासळी मिळाली तर विकून मला भरपूर पैसे मिळतील. झालंही तसंच. भरपूर मासळी मिळाली आणि पैसेही. घरी येऊन पहिली गोष्ट त्यांनी बायकोला सांगितली. मात्र आता तिला खरंच मोह झाला. ती नवऱ्याला म्हणाली, उद्या तुम्ही आपल्यासाठी चांगले कपडे मागा माशाकडे. दुसऱ्या दिवशी माशाला कपडे मागितले तर प्रवीण घरी येईपर्यंत कपड्यांच्या थप्प्या ढीग लागला होता. कोळ्याची बायको पूर्णपणे चक्रावून गेली आणि रोज आधाशासारखं दागिने, पैसे, चांगलं चुंगलं खायला, घरदार, घोडागाडी, बैलगाडी असं मागत राहिली आणि तिला ते मिळत गेलं. पण इतकं मिळालं तरीही कोळ्याची बायको असमाधानी, ती असमाधानीच राहिली. आता खरं तर सगळं मिळालं होतं, पण मोह सोडता न आल्याने ती नवऱ्याला म्हणाली, उद्या तुम्ही सांगा, अमर कर, मरण नको, श्वास असाच चालू राहू दे. बायको सांगते ते बरोबर का चूक, हा विचार कोळ्यानेही केला नाही. त्याने माशाकडे अमरत्व मागितलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. माशाने त्याला चुकीची जाणीव करून दिली आणि हा घरी येऊन बघतो तर सगळं वैभव जाऊन परत पहिल्यासारखं झालं होतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिहव्यास, मोह वाईट, असं समर्थ आपल्याला सांगतात. कोणाकडे दुसऱ्याकडे आणलं, आपल्या मित्रमैत्रिणीकडे आहे म्हणून मला पण पाहिजे, हा हव्यास हावरटपणा झाला. आपल्याकडे एक म्हण आहे, एकीनं गळ्यात सरी घातली की मी दोरी घालणार. म्हणजे काय, तिच्याकडे आहे मग मलाही पाहिजे, हे वागणं बरोबर नाही. आपण कुणाशीही स्पर्धा करायची नाही आणि जर स्पर्धा करायची असेल तर चांगलं अक्षर काढायची, चांगलं वागण्याची, व्यायाम करायची, अशी चांगल्यासाठी. वस्तू हवी म्हणून नको, बरोबर ना? आपल्याला किती कपडे असतात, चपला असतात, पण काही जण अनवाणी पायाने शाळेत जातात. शाळेचा एकच युनिफॉर्म रोज धुवून वापरतात, हो ना? म्हणूनच नको तिथे उगाचच खर्च करायचा नाही आणि हाव धरायची नाही, असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.